पहिल्या नजरेत जे प्रेम वाटतं त्यामागे लालसा, स्वार्थ आणि काळजीपूर्वक रचलेला जाळ असतो. आणि जेव्हा सत्य बाहेर पडतं तेव्हा फक्त नातं नाही तर जीवनही नष्ट होतो. ही कथा आहे 51 वर्षाच्या एका श्रीमंत प्रभावशाली व्यावसायिक महिलेची आणि फक्त 24 वर्षाच्या एका गरीब साध्या भोळ्या तरुणाची. सुरुवातीला सगळं प्रेमासारखं वाटत होतं. शरीराच्या जवळीकेतून नातं फुलतंय असं भासवण्यात आलं. पण जसं वेळ पुढे गेला तसं खरं रूप समोर येऊ लागलं. आणि जेव्हा सत्याचा पर्दाफाश झाला, पोलीस, समाज आणि अगदी त्यांच्या कुटुंबियासह सगळे हादरले. कारण हे नातं प्रेमाचं नव्हतं. हे होतं फक्त पैशासाठीचा वापर, शरीर सुखाची विकृती आणि एका भोळ्या तरुणाला मानसिक आणि भावनिक जाळ्यात अडकवण्याचा क्रूर खेळ. त्या तरुणाचा शेवट इतका भयंकर होता की त्याचा मृतदेह गोणीत भरून थेट नाल्यात फेकून दिला गेला, कोणताही मानवीपणा न ठेवता. जसं काही तो एक वस्तू होता. आणि या प्रकरणाचा शेवट पाहून सर्वांनी एकच प्रश्न विचारला, खरंच हे प्रेम होतं का, की हे आधीपासूनच नियोजित शिकार होती? इतका भयावह की मृतदेह कुत्र्याच्या तोंडात होता. एक असा क्षण जिथे माणुसकी, नातं, प्रेम आणि माया सगळं संपलेलं होतं. ही गोष्ट आहे वासनेच्या आंधळ्या प्रेमाची, पैशाच्या देवाणघेवाणीची आणि एका आईच्या अशा लाजिरवाण्या वागणुकीची की जिथे तिने आपल्या मुलांनाच खुनी बनवलं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जिथे नात्याचं भानही हरवलं होतं. आजच्या काळात 51व्या वर्षाची महिला देखील अनैतिक नात्यामध्ये अडकते हे पाहून खरंच धक्का बसतो. पण ही घटना तर त्याहूनही भयावह होती. कारण इथे 51 वर्षीय महिला आणि अवघ्या 24 वर्षाच्या तरुणाच्या संबंधाभोवती ही कहाणी फिरते. सदरील महिला एक श्रीमंत कापड व्यावसायिक. तिला त्या तरुणाकडून फक्त शारीरिक सुखाची आणि भावनिक गुंतवणुकीची अपेक्षा होती. तर तो तरुण जो गरिबीच्या खाईत होता, तीच एक संधी समजून तिच्यासोबत संबंध ठेवत होता. आर्थिक फायद्यासाठी, पण अनैतिक मार्गाने. तरुण तिच्या दुकानातच काम करत होता आणि याच काळात त्यांच्यात एक नातं निर्माण झालं. पण ते नातं फक्त प्रेमाच्या नावावर चालणाऱ्या शारीरिक आणि आर्थिक देवाणघेवाणीपुरतं मर्यादित होतं. महिला सतत त्या तरुणाच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करत होती आणि हे सर्व पोलिसांनी उघड केलं. ही धक्कादायक घटना 9 जुलै रोजी दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात उघडकीस आली. त्या 51 वर्षीय महिलेचे 2 मुलं किरण आणि अक्षर जेव्हा आपल्या आईच्या वागणुकीवर संशय घेऊ लागले तेव्हा त्यांच्या मनात रवीश यादव या 24 वर्षीय तरुणासंदर्भात संशय अधिकच खोलवर गेला. शेवटी त्या संशयातूनच उगम झाला एका क्रूर खुनाचा. पोलिसाच्या तपासानुसार या दोन्ही मुलांनीच आपल्या आईच्या अनैतिक संबंधामुळे संतापून त्या तरुणाची हत्या केली आणि त्यांच्या आरोपामध्ये तथ्यही होतं. मात्र या तरुणाची कुठेही चूक नव्हती, कारण त्याला या नात्यामध्ये ओढलं गेलं. त्याच्यावर दबाव टाकण्यात आला, तोही त्याच्याच आईसारख्या वयाच्या महिलेने, जिला तो फक्त कामाच्या निमित्ताने ओळखत होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा मयताच्या अंगावरच्या टेलर करून शिवलेल्या शर्टावर लावलेल्या RJD स्टिकरवरून केला. मृतदेहाची अवस्था अत्यंत भयावह होती. नाल्यात एका गोणीत धरून फेकलेला तो मृतदेह कुत्रे फाडत होते आणि त्यामुळे चेहरा इतका विद्रूप झाला होता की ओळख पटवणंही अशक्य झालं. या प्रकरणात पुढील तपास दरम्यान जेव्हा बँक स्टेटमेंट तपासण्यात आलं तेव्हा स्पष्ट झालं की त्या महिलेनं रवीशच्या खात्यावर वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले होते. हाच तो महत्त्वाचा धागा होता ज्यामुळे पोलीस अधिक खोलात गेले आणि संशयाची दिशा बदलली. पण हे खून फक्त पैशासाठी नव्हते. खरं कारण होतं त्या मुलांना आपल्या आईच्या अनैतिक वर्तनाची जाणीव झालेली होती आणि त्यातूनच त्यांच्या मनात निर्माण झालेला संताप. पोलिसांनी जेव्हा दुसऱ्यांदा चौकशीसाठी आरोपीकडे धाव घेतली तेव्हा त्यांचं उत्तर चुकलंच. संशयाला बळ येत गेलं आणि अखेर महिलेने एवढंच कबूल केलं, हो, मी त्याच्यासोबत केवळ पैशाच्या मोबदल्यात संबंध ठेवले होते. पुढील तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. 3 जुलैच्या रात्री जेव्हा रवीश कामावरून सुटून घरी जात होता तेव्हा त्या दोघा भावांनी त्याला वाटेत थांबवलं. त्यांनी विश्वासात घेत गाडीत बसवलं आणि सांगितलं घरी सोडतो. मात्र त्या गाडीतच घडली भयान घटना. त्यांनी रवीशची निर्घृण हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून थेट नाल्यात फेकला.
या हत्येचा उलगडा काळजाला हादरवून टाकणार होता, कारण एका आईने आपल्या शरीराच्या हव्यासासाठी एका तरुणाला पैशाच्या आड प्रेमाचं आमिष दाखवत नात्याचं भान विसरवलं आणि त्या बिनधास्त वागणुकीची लाज वाटून तिच्याच मुलांनी एका निरपराध तरुणाचा जीव घेतला. एकेकाळी प्रेमात अडकलेला हा तरुण आज एका 51 वर्षीय महिलेच्या वासनात मोहामुळे मृत्युमुखी पडला. हे खरोखरच अतिशय भयावह सत्य आहे. वय काही असो, पण जबाबदारीने आणि सन्मानाने वागणं ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी असते. गरज, वासना आणि पैशाच्या आड येणाऱ्या नात्यामुळे फक्त नातीच नव्हे तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. मुलासाठी आई म्हणजे श्रद्धेचं आणि आदर्शाचं प्रतीक असतं, पण जेव्हा तीच आई आपल्या अनैतिक वागण्यामुळे मुलांना हिंसाचाराच्या आणि गुन्हेगारीच्या वाटेवर नेत असेल, तेव्हा ती फक्त कौटुंबिक शोकांतिका राहत नाही, ती संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा बनते. म्हणूनच प्रत्येक नातं हे पारदर्शक, स्वच्छ आणि सन्मानजनक असावं, कारण अशा घटना केवळ व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत, तर समाजातही विद्रूप प्रतिबिंब निर्माण करतात. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा. गुन्हेगारी कधीच झोपत नाही. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.